नमस्कार. नॉर्मलायझेशन म्हणजे काय ते आपण मराठीत समजून घेऊया, सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये. नॉर्मलायझेशनची जी गरज आहे ती का आहे आणि त्याची डेफिनेशन काय, त्याची रिक्वायरमेंट काय आणि त्याच्यात काय असतं प्रोसेस ते आपण समजून घेऊया. नॉर्मलायझेशन केल्यामुळे फायदा काय होतो तर रेडंडन्सी कमी होते, डेटा कन्सिस्टन्सी मेंटेन होते आणि डेटा इंटिग्रिटी एन्शुअर होते. आता या ज्या तीन टर्म्स आहेत, या ज्या तीन टर्म्स या डेटाबेसमध्ये खूप महत्वाच्या आहे. अगदी पहिल्या बेसिक इन्फॉर्मेशन पासून. रिडंडन्सी म्हणजे काय तर डुप्लिकेशन्स आपल्याला नकोय आपल्या डेटाबेसमध्ये. आपल्याला डेटा कन्सिस्टन्सी मेंटेन राहिले पाहिजे आपल्या डेटाबेसमध्ये आणि ज्या इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स आपण ठरवल्या आहेत आपल्या डेटासाठी, डेटाबेससाठी, त्या फॉलो झाल्या पाहिजे. तर ते करण्यासाठी आपण डेटा अशा प्रकारे ऑर्गनाइज केला पाहिजे की जेणेकरून या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मेंटेन राहतील. रिडंडन्सी कमी असेल, डेटा कन्सिस्टन्सी इम्प्रूव्ह होईल आणि डेटा इंटिग्रिटी पण इन्शुअर करू आपण. म्हणजे तर त्यासाठी आपण काय करावतो नॉर्मलायझेशन मध्ये, तर आता याच्यासाठी एक सिंपल उदाहरण घेऊया आपण. जर आपल्या कपाटाला कप्पेच नसतील तर आपण सगळ्या गोष्टी अशा एक कोंबून ठेवणार, सगळ्याचा एक असा ढीग लागेल आणि त्या ढिगामधून आपल्याला हवी ती गोष्ट सापडणं खूप अवघड जाईल. पण तेच जर आपल्या कपाटामध्ये सेक्शन्स असतील आणि त्या सेक्शन्स मध्ये आपण त्या व्यवस्थित अरेंज करून ठेवल्या तर त्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी सापडणं, त्या वस्तू सापडणं, त्या कपडे किंवा कुठले कपडे सापडणं ते एकदम सोपं जाईल. तसंच नॉर्मलायझेशन मध्ये पण ते सांगतात की तुम्ही ना सगळा डेटा हा एका टेबलमध्ये नका ठेवू, त्या टेबलला तुम्ही डिवाइड करा सेक्शन्स मध्ये, म्हणजे छोट्या टेबल्स मध्ये, आणि त्या टेबल्स मध्ये रिलेशनशिप मेंटेन ठेवा की ते तो जो डेटा आहे तो जरी वेगवेगळ्या टेबलमध्ये असला तरी तो एकमेकांशी कसा रिलेटेड आहे, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा आपण तो डेटा एकत्रपणे फेच पण करू शकतो, म्हणजे हवा तेव्हा आपल्याला तो डेटा मिळू पण शकेल. तर normalization is the process of dividing large tables into smaller and related tables so that it will reduce the redundancy, improve the data consistency आणि ensure the data integrity. आता हे कसं करायचंय ते आपण पुढे बघूया. तर समजा असं जर टेबल असेल, एक टेबल असेल आणि त्याच्यावर नॉर्मलायझेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला मल्टिपल टेबल्स मिळतात. ते आपण कसे त्याचे डिवाइड सेक्शन्स त्या मल्टिपल टेबल्स मध्ये डिवाइड करतो आपण पुढे बघूया. आता नॉर्मलायझेशन जर नसेल तर काय प्रॉब्लेम होतो तर जनरली why do we need normalization to prevent data anomalies असं पण म्हणतो. डेटा अनोमलीज म्हणजे काय तर काही प्रॉब्लेम्स डेटामध्येच असलेले प्रॉब्लेम्स ज्याच्यामुळे आपल्याला डेटा इनकन्सिस्टंट राहतो आपला, म्हणजे त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो आपला करेक्ट चुकीचा डेटा त्याच्यामध्ये असू शकतो, चुकीचा डेटा येण्याचे, इन्सर्ट होण्याचे चान्सेस वाढतात, अपडेट करताना प्रॉब्लेम होतो, कुठे अपडेट होतो कुठे अपडेट नाही केलंय. तर ते काय अनॉमलीज आहे त्याचं एक आपण पुढच्या स्लाइडमध्ये एक्झाम्पल्स मध्ये बघूया. तर कोणत्या प्रकारचे अनॉमलीज डेटाबेसमध्ये असू शकतात जर आपण नॉर्मलायझेशन अप्लाय केलं नाही तर एक एक्झाम्पल घेतोय आपण इथे. या एक्झाम्पल मध्ये आपण एक स्टुडंट टेबल घेतलाय. आता हा स्टुडंट टेबल जो आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही रोल नंबर आहे, स्टुडंट नेम आहे, कोर्स आहे, त्या कोर्सचे इन्स्ट्रक्टर आहे, त्या इन्स्ट्रक्टरचा फोन नंबर आहे. म्हणजे आपण काय केलंय, सगळा डेटा आपण एका टेबलमध्ये ठेवलाय, जे शक्यतो आपण नॉर्मलायझेशन मध्ये नाही केले. नॉर्मलायझेशन अप्लाय केल्यानंतर आपण म्हणतो की असं नाही केलं पाहिजे, असं करतही नाही आपण. तर आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की जर माझ्याकडे नवीन कोर्स मी इंट्रोड्यूस करते, समजा कम्प्युटर नेटवर्क, तर जर त्याला कुठलाही स्टुडंट एनरोल नसेल तर तरी पण मला तिथे स्टुडंट टाकावा लागणार आहे आणि नसेल आता एनरोल तर मग काय करावं लागेल, आपल्याला नाही टाकता येणार तो कोर्स. तर त्यातला आपण म्हणणार इन्सर्शन एनॉमली. कॅनॉट इन्सर्ट डेटा विदाउट दी अदर डिटेल्स. ठीक आहे. दुसरा आहे आपला अपडेट अनॉमली. अपडेट अनॉमली म्हणजे जर तुम्ही इथे बघाल तर डीबीएमएस रवी शर्मानी पण डीबीएमएस ला एनरोल केलेला आहे, अंजली वर्मानी पण केलेला आहे. मग डीबीएमएस ला कोण शिकवते, मिस्टर सिंग, आणि मिस्टर सिंग रिपीट होणार आहे जेव्हा जेव्हा डीबीएमएस येणार आहे. मग मिस्टर सिंगचा फोन नंबर पण तिथेच आहे. मग तो फोन नंबर जर एका अपडेट झाला, समजा बदलला, तर मला प्रत्येक ठिकाणी तो अपडेट करावा लागणार आहे. आणि जर मी एखाद्या ठिकाणी जरी मिस केलं त्याला अपडेट करणं तर ती काय होणार आहे, आपली डेटा इनकन्सिस्टन्सी. म्हणजे जेव्हा पण चुकीचा डेटा, जो डेटा रॉंग आहे तो आपल्या डेटाबेसमध्ये जातो तेव्हा आपला डेटा इनकन्सिस्टंट स्टेटमध्ये जातो. ठीक आहे. तो कधीच तसा इनकन्सिस्टंट स्टेटमध्ये राहिला नाही पाहिजे, याची काळजी आपण घ्यायला हवी असते.
तिसरी जी अनोमली आहे डिलिशन अनोमली, जर तुम्ही बघितलं तर याचं जे दुसरं रेकॉर्ड आहे तर OS ची फक्त एकच एंट्री इथे. समजा ते एकच एंट्री मी डिलीट केली तर काय होतं, त्या एंट्री सोबतच समजा मला त्या स्टुडंटचे रेकॉर्ड डिलीट करायचे किंवा त्या सब्जेक्टचं रेकॉर्ड डिलीट करायचं, तर मला त्या एंट्री सोबत त्या इन्स्ट्रक्टरची इन्फॉर्मेशन पण माझी डिलीट होऊन जाते. म्हणजे आय एम लुझिंग दॅट इन्फॉर्मेशन. माझ्याकडून ती इन्फॉर्मेशन लूज होणार आहे, ती इन्फॉर्मेशन हरवणार आहे आणि ती मला मिळणार नाही परत, कारण त्या इन्स्ट्रक्टरची इन्फॉर्मेशन मी दुसरीकडे कुठे स्टोअरच नाही केली. सो ती डिलिशन अनोमली आहे, जर आपण सगळा डेटा हा एकाच टेबलमध्ये असा ठेवला तर. ठीक आहे. म्हणून मग आपण काय करायचं असतं, तर म्हणून मग आपण नॉर्मल फॉर्म्स अप्लाय करतो. नॉर्मलायझेशन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल नॉर्मल फॉर्म्स आहेत आणि मग आपण एक अशा टप्प्याटप्प्यामध्ये ते नॉर्मल फॉर्म्स अप्लाय करतो आणि आपल्याला नॉर्मलाइज्ड डेटा, ज्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स असणार नाही, अशा प्रकारचा आपला डेटाबेस तयार होतो. ठीक आहे. तर आता फर्स्ट नॉर्मल फॉर्म एकदम सोपा आहे, अत्यंत सोपा आहे. तर फर्स्ट नॉर्मल फॉर्म काय सांगतो, फर्स्ट नॉर्मल फॉर्म सांगतो की ऑल ॲट्रिब्यूट्स मस्ट कंटेन ॲटॉमिक व्हॅल्यूज. हे तुम्ही लक्षात ठेवा. फर्स्ट नॉर्मल फॉर्म स्टेट्स दॅट ऑल ॲट्रिब्यूट मस्ट कंटेन ॲटॉमिक व्हॅल्यूज, ॲटॉमिक. ठीक आहे. अँड ईच रो मस्ट बी युनिक. सो याच्यामध्ये काय म्हणणं आहे त्याचं की हा जो टेबल एक्झाम्पल घेतला आपण, या टेबलमध्ये बघा, आता जनरली आपण एक्सेलमध्ये जेव्हा टेबल बनवतो तेव्हा आपण बऱ्याचदा असं स्टोअर पण करतो की रवी शर्माने कोणते त्याचे फोन नंबर कोणते आहेत, तर हे 2 आहेत. त्यांनी कोणत्या कोणत्या सब्जेक्टला एनरोल केले, तर DBMS, OS, CN. अंजली वर्माचा फोन नंबर आहे, तिने कोणत्याला केले, DBMS, CN. ठीक आहे. मग याच्यावरून मला वरवर पाहिलं तर इन्फॉर्मेशन कळते, पण याचे प्रॉब्लेम्स काय आहे. तर हा जो टेबल आहे हा फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये नाही आहे, कारण की मल्टिपल व्हॅल्यूज या एका कॉलम मध्ये आहेत. एका ॲट्रिब्यूट जो आहे माझा फोन नंबर, त्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आहे. मग मल्टिपल व्हॅल्यूज आपल्याला लावून नाही, आपल्याला काय म्हणायचं, ॲटॉमिक, म्हणजे ज्याला आपण तुकड्यांमध्ये तोडताच नाही येणार. इथे जर बघितलं तर हा पहिला पार्ट झाला, पहिला फोन नंबर, मग दुसरा फोन नंबर, असं आपल्याला नको आहे. ठीक आहे. मग याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की मला बऱ्याचदा डेटाबेसमधून अशी इन्फॉर्मेशन काढायची असते. फॉर एक्झाम्पल, मला किती सब्जेक्ट्सला DBMS ला किती मुलांनी एनरोल केलंय, तर हे मला क्वेरी थ्रू काढणं अत्यंत अवघड आहे या केसमध्ये. ठीक आहे. सॉर्ट करणं, मला समजा सॉर्ट करायचं आहे सब्जेक्ट्सनुसार, सब्जेक्ट चॉईसेसनुसार, तरी पण कोणी DBMS पहिल्यांदा लिहील, कोणी DBMS नंतर लिहील, तर हे या गोष्टी खूप अवघड आहेत या अशा डेटाबेसला प्रोसेस करणं. म्हणून मग डेटाबेस पहिल्यांदाच सांगतं की तुमचा ॲट्रिब्यूट मस्ट कंटेन ॲटॉमिक व्हॅल्यूज. त्याला असं तुम्ही 2 व्हॅल्यूज एकत्र एका सेलमध्ये ठेवू नका. मग आता याला जर मला फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये हा टेबल असला पाहिजे, सॅटिस्फाय झालं पाहिजे, आणि तर तो कसा होणार आहे, तर इकडे बघा, तर इकडे रवी शर्मा आणि त्याचा फोन नंबर आणि DBMS सब्जेक्ट. रवी शर्मा त्याचा फोन नंबर बघितलाय OS सब्जेक्ट. रवी शर्मा फोन नंबर CN सब्जेक्ट. त्याचे अजून दुसरा फोन नंबर आहे, म्हणून मग परत त्या एंट्रीज इथे आल्या. तर आता तुम्ही असं म्हणाल की ही रिडंडन्सी आहे का, हे रिपीट होत आहे का, आता कारण इथे फोन नंबर रिपीट होतो, पण ही रो युनिक आहे. ठीक आहे. स्टील या टेबलमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये हा सॅटिस्फाय होतोय. ठीक आहे. आणि ईच रो इज युनिक, सो दॅट इज ओके. आणि प्रत्येक सेलमध्ये इंडिव्हिजिबल ॲटॉमिक व्हॅल्यू आहे, त्यामुळे हा फर्स्ट नॉर्मल फॉर्मला सॅटिस्फाय करतोय. ठीक आहे. तर यानंतरचे जे नॉर्मल फॉर्म्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घ्यायची, ती म्हणजे फंक्शनल डिपेंडन्सी. आता फंक्शनल डिपेंडन्सीची जी थिअरॉटिकल डेफिनेशन आहे ना, ती थोडीशी ट्रिकी आहे, पण एवढी अवघड पण नाही आहे समजायला. तर फंक्शनल डिपेंडन्सी काय, an attribute y is functionally dependent on attribute x, written as x determines y if each value of x has exactly one value of y in any valid relation. ठीक आहे. म्हणजे हे काय सांगतं की आता इथे समजा आपण हा एक टेबल घेतलाय, या टेबलमध्ये याचे काही रूल्स आहेत, मेथड्स आहेत, आपण बघूच या. तर या टेबलमध्ये समजा आपण स्टुडंट ID ला म्हटलं x आणि स्टुडंट नेमला म्हटलं y, तर y हा फुल फंक्शन डिपेंडंट आहे ॲट्रिब्यूट x वर, आहे का? हो, कारण की अमित नावाचे मल्टिपल मुलं असू शकतात, पण 101चं नाव, जेव्हा जेव्हा आपण 101चं नाव शोधू तेव्हा ते आपल्याला अमितच मिळणार आहे. ठीक आहे. तर अमित नावाचे मल्टिपल मुलं असतील आणि मग मला स्टुडंट ID वेगवेगळे मिळू शकतील, पण 101चा जेव्हा आपण
नेम शोधू तेव्हा अमित, म्हणजे स्टुडंट आय डी वरून मी स्टुडंट नेमला डिटरमाइन करू शकते, पण स्टुडंट नेम वरून मी स्टुडंट आय डी ला डिटरमाइन करू शकत नाही, कारण तिथे मल्टिपल व्हॅल्यूज अलाउड आहे. ठीक आहे. सो म्हणून आपल्याला काय करावं लागतं, जेव्हा आपल्याला फंक्शनल डिपेंडन्सीज फाइंड आउट करायच्या तेव्हा आपण युनिक ॲट्रिब्यूट्स पहिले फाइंड आउट करतो. ठीक आहे. तर आता रूल्स काय फंक्शनल डिपेंडन्सीला फाइंड करण्याचं, तर आता पहिल्यांदा म्हणजे आपण मिनिंग ऑफ ॲट्रिब्यूट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मी स्टुडंट आय डी वरून टीचरचा आय डी किंवा टीचरचं नाव डिटरमाइन इथे नाही करू शकणार आहे, ज्याचं काही रिलेशन नाहीये समजा आता या ठिकाणी. ठीक आहे. तर स्टुडंट आय डी वरून मी अजून काहीतरी अनरिलेटेड गोष्टी डिटरमाइन नाही करू शकणार, तर मग आपल्याला मिनिंग माहिती पाहिजे त्या ॲट्रिब्यूट्स. त्यानंतर आपण युनिक कॉलम्स फाइंड करायचे किंवा त्याचे कॉम्बिनेशन्स. ठीक आहे. जे काही डिटरमाइन करतात त्या ॲट्रिब्यूट्सला, दुसऱ्या ॲट्रिब्यूट्सला त्या टेबलमध्ये. If two rows have the same value for x, they must have the same value for y, for x determines y to hold. सो जर मी अमित अमित 2 शोधले आणि ते अमित अमित जर 101 आणि वेगळ्या नंबरला हे करत असतील तर ते नाही चालणार आपल्याला. हा 101 जेव्हा पण आपण बघू तेव्हा आपल्याला अमितच मिळणार आहे, म्हणजे x वरून आपल्याला नेहमी yच व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, कॅन्डिडेट कीज आयडेंटिफाय करायच्या, म्हणजे युनिक ॲट्रिब्यूट्स फाइंड आउट करायचे. आपण पुढच्या ह्याच्यात बघूया की कसं आपण या टेबलच्या फंक्शनल डिपेंडन्सीज फाइंड करू शकतो. तर स्टुडंट आय डी डिटरमाइन्स स्टुडंट नेम, स्टुडंट आय डी डिटरमाइन्स ईमेल, हे खूप म्हणजे ऑब्वियस आहे. स्टुडंट आय डी डिटरमाइन्स डिपार्टमेंट आय डी, त्या स्टुडंटचं कोणता डिपार्टमेंट आहे. ईच स्टुडंट बिलॉंग्स टू सम डिपार्टमेंट नेम, राईट. सो डिपार्टमेंट आय डी डिटरमाइन्स डिपार्टमेंट नेम ऑल्सो. आता इथे अजून काही गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या, जसं की ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सीनी पण आपण इथे रिलेशनशिप लावू शकतो, म्हणजे लावलेली आहे. आणि इथे की स्टुडंट आय डी डिटरमाइन्स डिपार्टमेंट नेम कसं काय, तर स्टुडंट आय डी डिटरमाइन्स डिपार्टमेंट आय डी आणि डिपार्टमेंट आय डी डिटरमाइन्स डिपार्टमेंट नेम. सो स्टुडंट आय डी डिटरमाइन्स डिपार्टमेंट नेम. ठीक आहे. सो दिस इज अ याला ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी म्हणतात. ते पुढे पण आपल्याला लागणार आहे का नॉर्मल फॉर्म मध्ये. तर सेकंड नॉर्मल फॉर्म बघूया आपण आता. सेकंड नॉर्मल फॉर्म काय सांगतो आपल्याला, तर सेकंड नॉर्मल फॉर्म सांगतो की फर्स्ट जो टेबल आहे सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये कधी असणार आहे, जेव्हा की तो टेबल फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये असणार. म्हणजे पहिले फर्स्ट नॉर्मल फॉर्म तर सॅटिस्फाय झालाच पाहिजे. अजून दुसरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये, ती म्हणजे पार्शियल डिपेंडन्सी तिथे नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे. there should not be partial dependency. what is partial dependency that we will first understand. ते आपण समजून घेऊया की partial dependency म्हणजे काय. तर या टेबलमध्ये हा जो टेबल आहे एक्झाम्पल, त्याच्यामध्ये आपण बघूया, मग नंतर आपण परत एकदा ती सेकंड नॉर्मल फॉर्मची डेफिनेशन स्टेटमेंट आहे ते बघूया. तर या टेबलमध्ये प्रायमरी की जी आहे ती फक्त स्टुडंट आय डी नसणार आहे, कारण की जर तुम्ही बघितलं तर स्टुडंट आय डी रिपीट पण झालं आहे. तर काय आहे प्रायमरी की, तर प्रायमरी की कंपोजिट आहे, स्टुडंट आय डी आणि कोर्स आय डी. मग स्टुडंट आय डी आणि कोर्स आय डी प्रायमरी की आहे. तर सेकंड नॉर्मल फॉर्म काय सांगतो की प्रत्येक जो नॉन की ॲट्रिब्यूट आहे, आता नॉन की ॲट्रिब्यूट म्हणजे कोणता, जो की प्रायमरी की नाहीये. मग कोणते कोणते आहेत ते, तर स्टुडंट नेम आहे, त्यानंतर कोर्स नेम आहे, इन्स्ट्रक्टर नेम आहे आणि ग्रेड आहे. ठीक आहे. आता जर आपण एक नॉन की ॲट्रिब्यूट घेतला, समजा आपण घेतला कोर्स नेम, तर त्यांचं काय म्हणणं आहे, डेफिनेशनचं काय म्हणणं आहे स्टेटमेंटचं, एव्हरी नॉन की ॲट्रिब्यूट इज फुल्ली फंक्शनली डिपेंडंट ऑन द होल ऑफ द प्रायमरी की. पण जर तुम्ही इथे बघितलं, इथे समजून घेतलं, तर कोर्स नेम स्टुडंट आय डी वरती डिपेंडंट नाहीये, तो कोर्स आय डी वर डिपेंडंट. म्हणजे स्टुडंट आय डी हा काही असू शकतो, स्टुडंट आय डी वरून मी कोर्स नेम आयडेंटिफाय डिटरमाइन करू शकेलच असं नाहीये. तर स्टुडंट आय डीची त्याला तितकी गरज नाहीये. हा कोर्स आय डी इम्पॉर्टंट आहे, कारण तो आय डीच कोणता कोर्स आहे हे सांगणार आहे आपल्याला. बरोबर. म्हणजे कोर्स नेम इज फुल्ली फंक्शनली डिपेंडंट ऑन दिस कोर्स आय डी. म्हणजे पूर्ण प्रायमरी कीवर तो डिपेंडंट नाहीये, तो पार्ट ऑफ प्रायमरी कीवर डिपेंडंट आहे. आणि असं आपल्याला चालणार नाहीये. ठीक आहे. अशी पार्शियल डिपेंडन्सी आपल्याला चालणार नाहीये. सो पार्शियल डिपेंडन्सी असेल तर ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे त्या टेबलला सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये आणण्यासाठी. ठीक आहे.
सो सेकंड नॉर्मल फॉर्मची स्टेटमेंट काय? सेकंड नॉर्मल फॉर्म इज सॅटिस्फाईड व्हेन अ टेबल इज इन फर्स्ट नॉर्मल फॉर्म and every non-key attribute is fully functionally dependent on the whole primary key. So what? तिथे आपल्याला partial dependency नकोय. तेच इथे fully functionally dependent on whole primary key म्हणजे तेच आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये हा जो टेबल आहे यातला कोर्स नेम हे कोर्स आयडी वर डिपेंड आहे, स्टुडंट आयडी वर नाही. इन्स्ट्रक्टर नेम हे कोर्स नेम वरती डिपेंडंट आहे, म्हणजे कोर्स आयडी वर डिपेंड आहे. आणि ग्रेड हे त्या कोर्सचेच ग्रेड असणार आहे, त्याच्यामुळे हा ठीक आहे ते मात्र स्टुडंट शी रिलेशन आपण म्हणू शकतो की ते ग्रेड त्या स्टुडंटचे ग्रेड असल्यामुळे स्टुडंट आयडी आणि कोर्स आयडी दोघांवरती ते डिपेंडेंट आहे. ठीक आहे. तर या पार्शियल डिपेंडन्सी एक्झिस्ट करत असल्यामुळे आपल्याला हा टेबल हा सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये नाही आणि आपल्याला त्याला सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये आणावं लागणार आहे. सो या केसमध्ये पार्शियल डिपेंडन्सीमुळे डेटा रिडंडन्सी क्रिएट होते, ज्याच्यामुळे अपडेट, इन्सर्शन, डिलिशन अनोमलीज क्रिएट होऊ शकतात. म्हणून आपण आता या टेबलला काय करणार? डिवाइड करणार, ज्याच्यासाठी एकच पर्याय आहे, टेबलला डिवाइड करा. आता डिवाइड करताना आपण असं डायरेक्ट नाही डिवाइड करू शकत की स्टुडंट आयडी स्टुडंट नेम वेगळा टेबल, कोर्स आयडी कोर्स नेम वेगळा टेबल, असं नाही करू शकत. आपल्याला त्याच्या दोघांमधली रिलेशनशिप पण मेंटेन ठेवायची, म्हणजे कोणत्या स्टुडंटनी कोणत्या कोर्सला एनरोल केलेलं आहे हे पण मेंटेन राहिलं पाहिजे. मग त्याच हिशोबाने आपल्याला डिव्हिजन करावी लागते. म्हणून आता इथे जेव्हा आपण करतोय तर आता एक टेबल आहे एनरोलमेंट टेबलमध्ये स्टुडंट आयडी कोर्स आयडी घेतला आणि ज्याचे फुल फंक्शन तो डिपेंडंट होता त्या दोन्ही याच्यावरती, जसं मी म्हटलं की ग्रेड हे जे आहे ते स्टुडंट आयडी आणि कोर्स आयडी वर डिपेंड आहे, तर इथे ग्रेड इथे एनरोलमेंट मध्ये राहू दिलाय आणि इथे दोघांचं कोणत्या स्टुडंटनी कोणत्या कोर्सला एनरोल केलं याची पण रिलेशनशिप इथे मेंटेन होते. मग त्या कोर्सचे जे डिटेल्स आहेत जे त्या फक्त कोर्स आयडी वर डिपेंड होतात ते आपण वेगळ्या टेबलमध्ये घेतलं, जसं कोर्स आयडी कोर्स नेम आणि त्या कोर्सचा जो इन्स्ट्रक्टर होता तो, ते पण कोर्सवर याच्यावरच डिपेंड आहे ना इन्स्ट्रक्टर पण. सो इन्स्ट्रक्टरच्या नेमच्या इथे फक्त इन्स्ट्रक्टर आयडी घेतलाय, कारण की आपल्याला इन्स्ट्रक्टर पण वेगळा टेबल घेतला, कारण इन्स्ट्रक्टरचे जरी इथे दिलेलं नाहीये तरी त्याचे फोन नंबर किंवा अदर डिटेल्स असू शकतात आणि एक पर्सन एक इन्स्ट्रक्टर मल्टिपल सब्जेक्ट्स पण शिकवू शकतो. मग का त्याचे परत रिडंडन्सी क्रिएट करायची त्याच्या डिटेल्ससाठी, म्हणून ते इन्स्ट्रक्टर नावाचा एक वेगळा टेबल घेतलाय. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काय केलं, आपण ती पार्शियल डिपेंडन्सी रिमूव्ह केली. आता इथे पार्शियल डिपेंडन्सी नाहीये, तुम्ही जर बघितलं तर स्टुडंट आयडी आणि कोर्स आयडी ही प्रायमरी की असणार आहे याची कंपोजिट, आणि ग्रेड हे त्या दोघांवरच डिपेंडेंट आहे. तसंच कोर्स नेम हे कोर्स आयडी वर डिपेंडेंट आहे, इन्स्ट्रक्टर आयडी हा कोर्स आयडी वरच डिपेंडेंट आहे फुल फंक्शनली. ठीक आहे. कोणता कोर्स कोणता इन्स्ट्रक्टर घेणार आहे, कोणत्या कोर्सला कोण इन्स्ट्रक्टर हे याच्यावरून आपल्याला कळतं, आणि इन्स्ट्रक्टर नेम हे इन्स्ट्रक्टर आयडी वर फुल फंक्शनली डिपेंडेंट आहे. सो अशा प्रकारे इथे कुठेही पार्शियल डिपेंडन्सी एक्झिस्ट करत नाही. थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये एक वेगळी कन्सेप्ट आहे, ती आहे ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. आता सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये आपण काय बघितलं, पार्शियल डिपेंडन्सी. थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये आहे ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. तर थर्ड नॉर्मल फॉर्म काय म्हणतं की थर्ड नॉर्मल फॉर्म इज सॅटिस्फाईड व्हेन अ टेबल इज इन सेकंड नॉर्मल फॉर्म and all non-key attributes are not transitively dependent on the primary key. So ते प्रायमरी की वर डिपेंडेंट हवेत पण ते नॉन ट्रान्झिटिव्हली डिपेंडेंट हवे. आता बऱ्याचदा काय होतं की सेकंड नॉर्मल फॉर्म नंतरच आहे ना ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी पण निघून जाते, पण आपल्याला ती चेक केली पाहिजे. सो कधी कधी असेल तर ती वी शुड रिमूव्ह दॅट. आता इथे बघा हा एक टेबल घेतलाय ज्याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी आहे, सो मुद्दाम हा असा टेबल घेतलाय. तर इथे ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी कोणती आहे, तर स्टुडंट आयडी डिटरमाइन्स डिपार्टमेंट आयडी अँड डिपार्टमेंट आयडी डिटरमाइन्स डिपार्टमेंट नेम अँड द HOD नेम. ओके. So student ID determines HOD name through department ID. So this kind of transitive dependency आपल्याला नको आहे. ठीक आहे. आपल्याला ती transitive dependency नको आहे. Student ID determines department ID. Department ID determines either department name or HOD name. तर याच्याने काय होतं, या transitive dependency मुळे सुद्धा एक प्रकारे अपडेशन इश्यूज येऊ शकतात. समजा HOD बदलले तर आपण किती जणांच्या इथे HOD चेंज करणार आहे ना, सो दॅट इज ती अपडेशन अनोमली झाली. ठीक आहे.
सो म्हणून मग ही ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी पण आपल्याला नको आहे. म्हणून आपण काय करतो तर थर्ड या टेबलला आपण डिवाइड करतो ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी मूव्ह करण्यामध्ये दोन टेबलमध्ये. एक स्टुडंट टेबल आहे इथे आणि दुसरा टेबल आहे इन्स्ट्रक्टर टेबल. ठीक आहे. इन्स्ट्रक्टर टेबलमध्ये डिपार्टमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रक्टरचं इन्स्ट्रक्टर टेबलमध्ये इन्स्ट्रक्टर आहे आणि डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन आहे. स्टुडंट टेबलमध्ये स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम आणि इन्स्ट्रक्टरचे डिटेल्स. आणि अजून एक आपण याच्यामध्ये करू शकतो. आता सध्या इथे याला केलेलं नाहीये, पण आपण डिपार्टमेंटचा एक तिसरा वेगळा टेबल आयडियली घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मग हेड ऑफ द डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन असेल. तर अशा प्रकारे आपण ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी रिमूव्ह करतो. ठीक आहे. सो इथे पण स्टुडंट आय डी डिटरमाइन्स instructor, instructor determines department. So third normal form मध्ये important point काय आहे की all non-key attributes should depend on only on the primary key, not on the other non-key attributes. So हा important point